दत्त दत्त म्हणे वाचे, काळ पाय वंदित्याचे, दत्त चरणी ठेवी वृत्ती, होय वृत्तीची निवृत्ती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग संयोजक मंडळींच्या मार्फत माझ्या जवळ आला. विठ्ठला सालाबाद प्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळ आदर्श गाव अंबडवेठ पांढर गावातील या दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याही वर्षी संपन्न होत असताना सप्ताहातली ही तृतीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा श्री पांडुरंग कृपा भजनी मंडळ अंबडवेठ तसेच आमचे आपल्या सर्वांचे सुपरिचित हरिभक्तपरायण दिलीप महाराज, आमचे प्रभाकर महाराज आदी करून आपण सर्व मातृवर्ग पितृवर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या एकोप्यानं सर्वांच्या सानिध्यानं सर्वांच्या सप्रेमानं सर्वांच्या सहयोगानं पंचक्रोशीतील उभे असणारे सर्व टाळकरी महाराज मंडळी, सद्गुरू किसनगिरी बाबा महिला भजनी मंडळ, पंचक्रोशीतले टाळकरी महाराज, दोन्ही बाजूचे उत्कृष्ट गायनाचार्य महाराज, उत्कृष्ट असे मृदंगाचार्य महाराज, पेटीवादक महाराज, महाराष्ट्रामध्ये मृदंगामध्ये ज्यांचं सर्वोत्तम नाव आहे असे मृदंग महामेरू हरिभक्तपरायण आमचे सर्वांचे परमस्नेही परमादरणीय आबा महाराज गव्हाणी, याच तालुक्यातले ना, मुळशी तालुक्यातले अगदी युवा मृदंग वादक शुभम महाराज शिंदे, बाकी सर्व मृदंग वादक सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन. आमचे आदरणीय ज्ञानेश्वर महाराज ते या ठिकाणी आहेत. आता कोणाचं नाव घ्यावं कोणाचं घेऊ नये, तर त्याच्यामुळे कोणालाही सर्वांनाच आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या श्री दत्त प्रभूंना नारदाच्या गादीवरून वंदन करतो. मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा, या वारकरी दोन बेल कायम द्यायच्या, म्हणजे 2 बेल दिल्या की एसटी आपोआप पुढे जाते. विठ्ठल दत्त दत्त म्हणे वाचे, काळ पाय वंदित्याचे. अभंग श्री दत्तात्रय भगवंताचं वर्णन करणार आहे. अभंग श्री एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ नावामध्येच त्यांचा अर्थ आहे हो, एकनाथ. पहा, जगस्य नाथः इति जगन्नाथः. जगाचा जो मालक आहे त्याला जगन्नाथ म्हणतात, पण त्या जगन्नाथाला सुद्धा एक नाथ आहे, त्यांचं नाव एकनाथ आहे. जगाचे हे मालक परमेश्वर, पण त्या परमेश्वराचे मालक म्हणजे संत एकनाथ महाराज. 1-2 वर्ष नाही, 36 वर्ष काम केली. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने ज्या घरी चक्र पाणी वाहे.
निळावंती त्याचे पाये अनंत भक्ती भावे निळावंती त्याचे पाये भगवंताने नाथ महाराजांची कपडे धुवावीत. नाथ महाराज प्रवचनाला बसले म्हणजे भगवंताने हातात काठी घ्यावी, दारात चोपदारकी करावी. नाथ महाराज कीर्तनाला उभे राहिले म्हणजे देवाने टाळ घ्यावा आणि टाळकऱ्यांमध्ये जाऊन उभं राहावं. आणि मोकळ्या वेळेमध्ये कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे असा नाथांचा अधिकार होता. शांती ब्रह्म होते ते. अनेक शांत आहेत, ब्रह्म नाहीत. ब्रह्म आहेत, काही शांत नाहीत. दोन्ही शांती ब्रह्म ज्यांच्या ठिकाणी आहे ते एकनाथ महाराज विठ्ठल. मनुष्य आदी सर्व योनीचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल, सर्व योनींना चार गोष्टी समान आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या चार गोष्टी सर्व योनींना समान आहेत. सर्व योनी माणसासकट. यामध्ये असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, यामध्ये तीन घटक असे आहेत ज्यांची गरजही आहे आणि आवडही आहे. पण एकच घटक असा आहे ज्याची गरजही नाही कोणाला आणि जे आवडतही नाही कोणाला. विचार करा, आहाराची गरज आहे. गरज आहे की नाही? आहाराची गरज आहे. मी एका जणाला विचारलं, जेवतो कशासाठी? तो म्हटला खाण्यासाठी, आपलं जगण्यासाठी. जेवतो कशासाठी? म्हटला जगण्यासाठी. मी पुन्हा विचारलं, जगतो कशासाठी? म्हटला खाण्यासाठी. खाने के लिए जीना नहीं लेकिन जीने के लिए खाना है. प्रत्येकाच्या जीवनाची व्यवस्था परमेश्वरानं करून ठेवलेली आहे. असा एकही जीव नाही की तो जेवण घेत नाही. आबा प्रत्येकाच्या जेवणामध्ये फरक असेल. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. प्रत्येकाचं भोजन वेगवेगळं असेल पण भोजन घेत नाही असा जीवही आतापर्यंत जन्माला आलेला नाही. आहाराची प्रत्येकाला गरज आहे. बरं, नुसती गरज नाही, आवड सुद्धा आहे महाराज. इतकी आवड चवी चवीने खातात माणसं. आणि थोडं जर मीठ कमी झालं तर बायकोवर लाल डोळे करतो. कळत नाही का मीठ कमी झाले ते, रागवतो बायकेवर. आहाराची गरज आहे, आवडही आहे. निद्रेची गरज आहे. शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी निद्रा ही आवश्यक आहे. बरं, नुसती गरज नाही महाराज, आवड सुद्धा आहे. लय आवडतं माणसाला झोपायला. वारकऱ्यासहित माळकऱ्यासहित सांगतो मी, खूप आवडतं आम्हाला झोपायला. बलात्कारे जरी आणिला कथेसी निद्रा घेई लोडासी टेकोनिया. आता 7 ते 9 कीर्तन आहे म्हणून काही नाही. गावाकडे 9 ते 11 कीर्तन असतं. खेडे गावाकडे आम्ही कीर्तनाला जातो. 9 ते 11चं कीर्तन आणि लोक जेवून येतात.
आणि जेवून आले की बरोबर असा एक खांबाचा आधार शोधतात आणि त्याला मस्तपैकी पाठ लावून, आणि एकदा का तुकाराम महाराज म्हणतात व्याख्यान सुरू झालं की याचं घोरणं सुरू होतं. असतात अशा अनेक बहात्तर. काय झालं एका कीर्तनामध्ये बरं का, गणेश महाराज, गंगूबाई शांताबाई शेजारी शेजारी बसल्या होत्या. गंगूबाई पुढे बसली होती, शांताबाई मागे बसली होती. कीर्तन सुरू झाल्यावर मागे शांताबाई बसली होती ना, तिनं तर गंगूबाईला डवचलं, ए गंगे जरा हळू घोर ना. कोण म्हटलं? शांताबाई म्हटली जरा हळू घोर ना गंगे. गंगा म्हटली शांते, मी घोरते तर तुला काय प्रॉब्लेम आहे? मी घोरण्याचा त्या बुवाला काही प्रॉब्लेम नाही, तर तुला का प्रॉब्लेम? शांताबाई म्हटली मला असा काही प्रॉब्लेम नाही, मग तू घोरण्यामुळे माझी झोप मोड होती याचा प्रॉब्लेम आहे. कळलं तर बरं होईल विठ्ठल. खुशाल झोपतात कीर्तनात, खुशाल झोपतात. का? आवडतं ना महाराज, झोप प्रिय आहे. आहाराची गरज आहे, आवड आहे. निद्रेची गरज आहे, माणसाला आवड सुद्धा आहे. मैथून गरज आहे, आवड असेल नसेल ज्याचा त्याचा प्रश्न. पण एकच घटक असा आहे ज्याचं नाव भय, ज्याची गरजही नाही कोणाला आणि जे आवडतही नाही कोणाला, तरी प्रत्येकाला आहे. गरज नसताना, आवड नसताना प्रत्येकाला भय, प्रत्येकाला भय आहे. मी एक सांगू का, भय नसलेला एखादा जीव सापडेल असं होईल का हो कधी? नाही महाराज. जीव आहे तर त्याला भीती आहे. माझं वाक्य बारकाईने ऐका. जीव असेल तर त्याला भय आहे, ज्याला भय नाही तो जीवच नाही. महाराज त्याला ज्याला भय नाही ना तो महाराज जीव नाही. कारण प्रत्येकाला भीती आहे, प्रत्येकाला. तुकाराम महाराज ते म्हणतात आम्हाला भय नाही कारण आम्ही हरीचे दास आहोत. आम्हा हरीच्या दासा काही भाषा बोलतोय. तुकोबराय आपल्या अनुभवजन्य अशा शब्दातनं ज्या निर्भयतेची व्याख्या करतात, जी निर्भयतेची भाषा बोलतात ती वेगळी आहे महाराज, वेगळी आहे. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. माझा मुद्दा एवढाच आहे, जीव आहे तर त्याला भय आहे, भय नाही तर तो जीव नाही. त्याला निर्भयत्व येईल तर संत कृपेमुळेच, त्याला निर्भयत्व येईल तर गुरु कृपेमुळेच, त्याला निर्भयत्व येईल तर महावाक्याचा बोध झाल्यानेच, त्याला निर्भयत्व येईल तर जन्म मरणाच्या बंधनातून सुटका झाल्यानेच, त्याला निर्भयत्व येईल तर मोक्ष प्राप्ती झाल्यानेच, त्याला निर्भयत्व येईल तर संत पदावर अधिष्ठित झाल्यानेच. तसं निर्भयत्व येणार नाही. प्रत्येकाला भय आहे महाराज. भय नाही असा जीव नाही. कोणाला कशाचं भय, कोणाला कशाचं भय, शास्त्रकार त्याचं चिंतन करतात. भोगी रोग भयम, कुले चितू भयम, विद्ये रूपाला भयम, माने दैन्य भयम,
बले रिपु भयं रूपे जराया भयं शास्त्रीय वादाय भयं कुले खलु भयं काय कृतांतात भयं. प्रत्येकाला भय आहे. भोगी रोग भयं. भोगी माणसाला रोगाचं भय महाराज. जो भोगी आहे ना त्याला रोगाचं भय. भोगे रोगा जोडून या. आमचे वारकरी एका पाटलाच्या घरी जेवायला गेले. वारकरी जातात ते आषाढीच्या वाटेनं चाललेले होते. गेले एका एका पाटलाच्या घरी. वारकरी सगळे जेवायला गेले. 50-60 वारकरी गेले जेवायला. एका वारकऱ्यानं 42 जिलब्या आणल्या. किती? 42. आणि जेव्हा पाटील जेवायला बसले तेव्हा पाटलाच्या ताटात ताकात भाकरी बघितली. आणि पाटलाच्या ताटात ताकात भाकरी बघितल्यावर महाराज त्या वारकऱ्याला दया आली पाटलाची. वारकरी पाटला जवळ जाऊन म्हटला, पाटील काय? अहो आम्ही एका वारकऱ्यानं 42 हाणल्या आणि तुम्ही ताकात भाकरी चुरून खाता. तो म्हटला, काय खरं सांगू का वारकरी दादा, खरं सांगू का? तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून जी वळवळ 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 करते हो. पण काय करू, डॉक्टर साहेबांनी सांगितलंय पाटील जर मरेपर्यंत जिवंत राहायचं असेल तर जिवंत असेपर्यंत जिलेबीच्या भानगडीत काय पडू नका. महाराज असून खाता येत नाही हो, असून खाता येत नाही. का? भोगी रोग भयं. भोगी माणसाला वाटतं मला रोग होईल का काय, मी रोगाने मरेल का काय. भोग्याला रोगाचं भय. कुले चितू भयं. कुलवानाला अधपतनाचं भय. एखादा कुलवान मनुष्य असेल ना, पहा तुम्ही अलीकडे एवढे केमिकल निघालेत महाराज. ज्ञानेश्वर महाराज हे हार टाकल्यानंतर आमच्या कपड्याला जे डाग पडतात ना पिवळे, तुम्हाला आता अनुभव आहे त्याचा, तुम्ही कीर्तन करा. ते महाराज केमिकलचा एक थेंब टाकला की ते अख्खे डाग निघून जातात. महाराज एवढे केमिकल निघालेत पण आतापर्यंत असं एकही केमिकल निघालं नाही की जे चारित्र्याचा डाग पुसू शकेल. अहो एखादा उंच पर्वतावरून पडलेला माणूस एकदाच पडतो, पण चारित्र्य रूपी पर्वतावरून पडलेला माणूस पुन्हा त्याची दुरुस्ती होऊ शकत नाही. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एक ही बार, अगर चारित्र्य गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. विठ्ठल इज्जतवान माणसाला, कुलवान माणसाला अधपतनाचं भय. कुले चितू भयं. विद्ये रूपाला भयं. संपत्तीवानाला राजाचं भय. जो संपत्तीवान आहे ना त्याला राजाचं भय. आता राजे राहिले नाही. आताच्या भाषेत सांगू का, पैशावाल्याला ईडीची भीती. विठ्ठल माने दैन्य भयं. गावामध्ये मानानं जीवन जगणाऱ्या माणसाला दारिद्र्याचं भय. एका वाक्यात सांगू का, गरिबी भोगून श्रीमंत झालेला बरा. गरिबी भोगून श्रीमंत झालेला बरा. पण एखादा श्रीमंत माणूस तो जर गरीब झाला आणि दुसऱ्याच्या दारात जर भीक मागायला गेला तर त्याच्या इतकं दरिद्री दुसरं कुणीच नाही. महाराज इज्जतच गेली ना त्याची. श्रीमंतवान जो मानानं जीवन जगणार आहे, गावामध्ये इज्जतीनं श्रीमंत जो आहे त्याला दारिद्र्याचं भय आहे. माने दैन्य भयं. बले रिपू भयं. बलवानाला शत्रूची भीती आहे. शत्रूची. आता दोन जर पैलवानच आहेत ना शेवटी, पण तरी सुद्धा एका पैलवानाला दुसऱ्या पैलवानाविषयी थोडी तरी मनामध्ये धास्ती असतेच. थोडं इंटरनॅशनल लेवलवर बोलायचं झालं तर वर्ल्ड कप मध्ये भारताला सुद्धा पुढच्या संघाची धास्ती होतीच. भारत मुळात क्रिकेटमध्ये चॅम्पियनच आहे, पण तरी सुद्धा पुढच्या संघाची थोडीफार धास्ती असतेच. भले रिपू भयं.
रूपे जरायात भयम, रूपवानाला म्हातारपणच भय. किती सांभाळा, किती फेअर अँड लवली लावा, काही करा, लहानपणी असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात दिसतं तसं म्हातारपणात नसतं. लहानपणी कोणाचंही बाळ असू द्या, कोणाचंही उघड्या अंगाचं, ते लंगोटी लावलेली, इथे काजळाचा टिळा, काजळ घातलेलं डोळ्यामध्ये, हातामध्ये वाळे, पायामध्ये पैंजण, गोपाल कृष्णासारखे काळे कुरळे केस, घारे डोळे, गोरो गोमट. गल्लीतून जाताना नवीन माणूस सुद्धा म्हणतो, दीपक महाराज थांब रे पिंट्या, एक पप्पी दे, म्हणतात की नाही? पण म्हातारपणात कोणी असं म्हणतं का? थांबा बाबा, काय सारखी घाईच असते तुम्हाला, नाही काय काम काढलं नाही, एक पप्पी द्या मग जा. आणि त्याची म्हातारी तरी त्याला ढोकून बघते का? जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, माणिजी लहान थोर देह सुखाची आकादा. इंद्रिय आवडली आला बाहुल आला. कैसा विपरीत झाला, कैसा विपरीत झाला, तोची देह नव्हे तुझा, आता मज दृष्टी